हॅलो 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 चेक. हॅलो चेक चेक. हॅलो, आवाज येतो का सांगा मला एकदा. आवाज येतो का सांगा मला. हॅलो चेक. हॅलो. यस. ओके. ठीक आहे. व्हिडिओ ऑन होत नाहीये. आय थिंक कॅमेऱ्याच्या सॉफ्टवेअर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. आवाज घुमतोय का. आवाज घुमतोय. नाही. राईट. आवाजामध्ये तर काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. ओके ठीक आहे. सो असंच लेक्चर सुरू करावं लागेल. आज बोर्डावर घ्यायचं ठरवलं होतं. ठीक आहे. नवीन चॅप्टर आहे हिट सेक्शन मधला. एकदम भारी चॅप्टर आहे. असे काही काही स्वप्न पाहिली होती. राईट. पण कधी कधी होतं असं. ओके. चला ठीक आहे. समजून घेऊया चॅप्टर. अशा पद्धतीने समजून घेऊया थोडस. 629 मला अशावरती नोट्स आहेत का बघू द्या मला जस्ट टीच करायला. अशा वेळेस नोट्स लागतात. चॅप्टरचं नाव आहे थर्मोडायनामिक्स. ऐकलंय का कधी. थर्मोडायनामिक्स ऐकलंय कधी. चॅप्टरचं नाव आहे थर्मोडायनामिक्स. एकदम आता आपला हीट सेक्शन राहिलेला आहे पहा. 11चा सिलेबस तुमचा हीट सेक्शन राहिलेला आहे. जर तुम्ही टॅली केला तर चॅप्टर वाईज कोणते कोणते चॅप्टर झालेले आहेत सांगता का मला एकदा. कोणते कोणते चॅप्टर झालेले आहेत 11च्या सिलेबसचे, किंवा कोणते राहिलेले आहेत ते सांगा. जर माहिती असेल तर. आमच्याकडे आहे ट्रॅक. असं नाहीये सर विचारतायत म्हणजे सरला काही कळना झाले वाटते. काय झाले काय नाही आहे. आपल्याकडे पूर्ण व्यवस्थित आहे. तुमचा हीट सेक्शन राहिलेला आहे. त्याच्यामध्ये थर्मोमेट्री, कॅलरीमेट्री, ट्रान्समिशन ऑफ हीट अँड थर्मोडायनामिक्स येईल. ट्रान्समिशन ऑफ हीट, कायनेटिक थेअरी ऑफ गॅस अँड रेडिएशन हा जो पार्ट आहे तो तुम्हाला 12th मध्ये होणार आहे. राईट. 12च्या याच्यामध्ये. सो वी विल स्टार्ट विथ चॅप्टर थर्मोडायनामिक्स. त्याच्या आधी मला एक सांगा की हा चॅप्टर केमिस्ट्री मध्ये झालाय का. just 1 minute. I will check the notes for also this. Okay. केमिस्ट्री मध्ये पण नाही झाला. ओके. नो प्रॉब्लेम. केमिस्ट्री मध्ये पण होईल. जास्त डीप मध्ये होईल केमिस्ट्री मध्ये. राईट. एवढं एकच दिसतंय हे. बोर्ड दिसतोय का सर्वांना. बोर्ड दिसतोय सर्वांना. राईट. ओके. बघा थर्मोडायनामिक्स मध्ये काय आहे. थर्मोडायनामिक्स आपल्याला जेव्हा लर्न करायचंय, आपण एखाद्या सिस्टीम विषयी तिथे स्टडी करणार आहोत. राईट. थर्मोडायनामिक्स याच्या थर्मो आणि डायनामिक्स याला जर दोन याच्यामध्ये जर डिवाइड केला तुम्ही. थर्मो म्हणजे काय असतं. थर्मो या शब्दाचा अर्थ काय होतो सांगा मला. थर्मो या शब्दाचा अर्थ काय होतो आणि डायनामिक्स या शब्दाचा अर्थ काय होतो. थर्मो इट इज रिलेटेड टू काहीतरी हीट रिलेटेड आहे असं समजतं आपल्याला. राईट. हीट गरमी. बरोबर आहे का नाही. अँड डायनामिक्स
म्हणजे त्याचं काहीतरी मोशन किंवा फ्लो, त्याची देवाणघेवाण जे काही आहे त्या याबद्दल आपल्याला इथे लर्न करायचं आहे, राईट. सो थर्मोडायनामिक्स मध्ये आपल्याला लिटरली हीटचं ट्रान्समिशन किंवा हीटचं एक्सचेंज आपल्याला राईट स्टडी करायचं आहे. मग हीटचं एक्सचेंज स्टडी करत असताना आपल्याला आधी सुरुवातीला काय करावं लागेल की एखादी सिस्टीम कन्सिडर करावं लागेल आणि या सिस्टीमच्या हीट मध्ये आपण आता काहीतरी ठरवावं लागेल ना की आपल्याला हीट कुठलं स्टडी करायचं, नेमकं एखादा ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे, त्या ऑब्जेक्टला आपण सिस्टीम म्हणून कन्सिडर करणार, राईट. मग याच्यामध्ये हे पूर्ण याच्यामध्ये काय आपण स्टडी करणार आहोत, हीट एनर्जी एक असते याचं कन्व्हर्जन किंवा याचं एक्सचेंज विथ अदर सिस्टीम म्हणूया किंवा विथ अदर बॉडीज म्हणलं तरी चालेल, पण आता यामध्ये आपण सिस्टीम हा शब्द जरासा वापरणार आहोत, राईट. अदर बॉडीज असेल, बॉडीज सिस्टीम वगैरे काय जे असेल ते. मग फॉर एक्झाम्पल, राईट, एखादा आपण इथे वॉटर किंवा लिक्विड समजा आपण हीट देत आहोत, राईट. तर त्यामध्ये जेव्हा हीट एक्सचेंज, आता त्याच्यामध्ये व्हेरियस प्रोसेस येतात, लक्षात घ्या. इथे ट्रान्समिशन ऑफ हीट पण केलं जातं, राईट. आपल्याला एक थर्मोडायनामिक्सची प्रोसेस शिकायची आहे आपल्याला, राईट. तर याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या, सिस्टीम जे म्हणलं मी आपण, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम आधी सुरुवातीला डिफाईन केल्या जातात. फॉर एक्झाम्पल ओपन सिस्टीम, ओपन सिस्टीम, राईट. पहिल्यांदा थर्मोडायनामिक्सची सिस्टीम म्हणजे काय आहे बघा. इट इज अ लार्ज नंबर ऑफ कलेक्शन ऑफ मॉलिक्यूल और ऍटम्स, राईट. एखादा गॅस आहे समजा, एखादं लिक्विड आहे, हे लार्ज नंबरचं एक ऍटम घेतला आणि त्याच्या हीटचं एक्सचेंज आपल्याला करायचं नाहीये, ते मायक्रो झालं, खूप असं छोट्या लेवलला झालं. सिस्टीम का म्हणतोय आपण, कारण आपण स्टडी कसं करणार आहोत, इट इज अ कलेक्शन ऑफ पार्टिकल और ऍटम विच हॅज अ सर्टन बाउंड्रीज, बरोबर आहे. सिस्टीम म्हणतोय म्हणजे त्याला एक स्पेसिफिक काय असली पाहिजे, बाउंड्री असली पाहिजे, की बाबा नेमकी सिस्टीम तुमची केवढी आहे. बघा, मग जर सिस्टीम जर डिफाईन करायची असेल आपल्याला तर काय डिफाईन करणार, इट इज अ कलेक्शन ऑफ लार्ज नंबर ऑफ मॅटर्स और ऍटम्स हॅव्हिंग सर्टन बाउंड्री. सर्टन म्हणजे एक फिक्स बाउंड्री त्याला डिफाईन आहे, राईट. ओके. मग त्याच्यामध्ये या सिस्टीमच्या बाहेर जे काही आहे, लक्षात घ्या, या सिस्टीमच्या ज्या बाहेर जे काही आहे त्याला आपण सराउंडिंग असं म्हणणार आहोत. या सिस्टीमच्या बाहेर जे काही आहे त्याला आपण सराउंडिंग असं म्हणणार आहोत. क्लिअर आहे का बघा. थर्मोडायनामिक्स त्याचा अंदाज काय आहे, इट इज समथिंग रिलेटेड टू हीट. त्याच्यामध्ये कसं स्टडी करायचं त्या हीट बद्दल, एक सिस्टीम ठरवणार आहोत. सिस्टीम कशी ठरवली, इट इज अ कलेक्शन ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स हॅव्हिंग अ सर्टन बाउंड्रीज and other than system everything is a surrounding. Other than system everything is a surrounding किंवा आउटसाइड सिस्टीम सगळं सराउंडिंग असतं. इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा मला. सिस्टीम आणि सराउंडिंगचा बेसिकली मिनिंग पाहिलं आपण. यस, राईट. ओके. तर आता पहा, या सिस्टीम मध्ये 3 नोट्स दिसत आहेत का तुम्हाला, नोट्स दिसत आहेत का. ना, ओके. तेच विचारलं, दिसत आहेत का. ओके.
आता आता दिसते का आता काही? यस, राईट, ओके. तर बघा आता थर्मोडायनामिक्स याच्यामध्ये आपण सिस्टीम म्हणजे काय पाहिलं, ज्याला एक सर्टन बाउंड्री आहे त्याला आपण सिस्टीम म्हणणार आहोत. बरोबर आहे. त्याच्यामध्ये पार्टिकल असतील, मॉलिक्यूल असतील आणि अदर दॅन सिस्टीम सराउंडिंग असेल. मग सिस्टीमचे 3 बेसिकली टाईप पडतात. कोणते टाईप आहेत दिसते का बघा? ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. बघा पहा, लक्षात घ्या, काही लोक असतात जे की एकदम बिलकुल ओपन असतात. बरोबर आहे. त्यांचं एकदम शेअरिंग करतात ते त्यांच्या पर्सनल ॲज वेल ॲज प्रोफेशन याच्यामध्ये. मटेरियल अँड एनर्जी, राईट, त्याला आपण ओपन सिस्टीम म्हणूया. काही माणसं एकदम क्लोज असतात, म्हणजे एनर्जी एक्सचेंज होऊ शकते पण मटेरियल एक्सचेंज होत नाही, म्हणजे ते पर्सनल मॅटर मध्ये किंवा पर्सनल लाईफ त्यांची वेगळी असू शकते. आणि आयसोलेटेड सिस्टीम जे की महाभयंकर असतात, तसंच असायला पाहिजे, राईट. नो एक्सचेंज, नो एनर्जी. समजलं का? पोहोचल्या फिलिंग्स? मला वाटतं 2 मिनिटातच समजलं असेल, राईट. लगेच समजतं, लगेच डोक्यात बसतं, लगेच डोक्यात बसतं, आहे का नाही? काहीच गरज नाही. मटेरियल आणि एनर्जी ओपन, फक्त एनर्जी क्लोज्ड, आणि एक असतात महाभयंकर वाले जे की माय फेवरेट आयसोलेटेड सिस्टीम, राईट. ओके, ठीक आहे, हे भेटेल तुम्हाला, राईट. ओके, पुढे जायचं. नोट्स भेटतील तुम्हाला. चला परत एकदा सांगा मला, ओपन म्हणजे काय असेल, त्याच्यामध्ये कशा कशाचं एक्सचेंज असतं? ओपन म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये? परत पटपट पटपट क्लिअर करत जायचं. एकदम सिंपल चॅप्टर आहेत हीट सेक्शनचे, म्हणजे थोडंसं कन्सेप्च्युअल डिफिकल्ट पण आहेत, म्हणजे खोटं नाही बोलणार मी. मटेरियल अँड एनर्जी दोन्ही. क्लोज मध्ये काय ट्रान्सफर होतं, एक्सचेंज काय होतं? क्लोज सिस्टीम मध्ये ओनली एनर्जी, व्हेरी गुड. अँड आयसोलेटेड मध्ये काहीच नाही होत, राईट. ओके, व्हेरी गुड. मग आता त्या सिस्टीमला डिफाईन करण्यासाठी पहा, एक सिस्टीम आहे, समजा या कंटेनर मध्ये काहीतरी गॅस आहे, समजा काहीतरी मॉलिक्यूल आहे. आता ती सिस्टीम कशी आहे, एखादी व्यक्ती कशी आहे हे डिफाईन करण्यासाठी आपण काहीतरी व्हेरिएबल वापरतो, बरोबर आहे. हे तर झालं मेन कॅटेगराईज झालं, ओपन, क्लोज्ड, आयसोलेटेड. बट त्याची उंची किती आहे, राईट, दिसाय कशी आहे, बरोबर आहे, म्हणजे माणसासारखीच आहे का, हात आहे, 2 पाय आहेत, बरोबर आहे. किंवा बरेच काही असे व्हेरिएबल वापरले जातात डिस्क्राईब करण्यासाठी, राईट. तर त्याच पद्धतीने आपल्याला सिस्टीम डिफाईन करण्यासाठी काही व्हेरिएबल वापरले जातात. फॉर एक्झाम्पल प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स, आणि यू म्हणजे काय असेल रे? एनी आयडिया अबाउट दॅट? कॅपिटल यू काय असतं, काय आयडिया आहे त्याच्याबद्दल? एनर्जी, व्हेरी गुड. ओके, आता या थर्मोडायनामिक्स मध्ये जे हे व्हेरिएबल आहेत, हे व्हेरिएबल त्या सिस्टीमची
स्टेट वापरण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी वापरले जातात. बघा कोणत्या गोष्टी का व्हायल्यात, आपण मेन पार्ट कडे चाललोय आता हळूहळू. फक्त कुठे चाललोय, कशासाठी चाललोय ते समजून घ्या. एखादी सिस्टीम आहे माझ्यापाशी, आता बाजूला माझ्या बाजूला कोण आहे, सिस्टीम आहे, बरोबर आहे का नाही. ती नेमकी कशी आहे असं सांगायचंय तुम्हाला मला, बरोबर आहे. मग ते कशी आहे असं सांगण्यासाठी मी काय वापरणार, काहीतरी व्हेरिएबल वापरणार, बरोबर आहे का नाही. सांगणार नाहीये म्हणजे नाहीच आहे बाजूला कोणी, म्हणजे सिस्टीम, बरोबर आहे. बट त्या सिस्टीमची स्टेट शो करण्यासाठी जे काही व्हेरिएबल वापरले जातील ते व्हेरिएबल कोणते कोणते आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, मोल, हे मोल आहे, हे टेम्परेचर आहे आणि हे एनर्जी आहे. हे त्यांच्यातलं रिलेशन आहे ऍक्च्युली. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. हे माहितीये का तुम्हाला, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी फॉर आयडियल गॅस. एवढं तरी इक्वेशन माहितीये का हे, राईट. ओके गुड, नो प्रॉब्लेम देन. ओके ठीक आहे, कळलं का. मग हे आहेत, याला थर्मोडायनामिक्सचे व्हेरिएबल म्हणायचे, बरोबर आहे, राईट. त्याच्यानंतर थर्मोडायनामिक्स इक्विलिब्रियम. थर्मोडायनामिक्स इक्विलिब्रियम म्हणजे काय, एखाद्या स्टडी स्टेट मध्ये, बरोबर आहे. इक्विलिब्रियम म्हणजे काय, इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं हे माहितीये का तुम्हाला. बेसिकली इक्विलिब्रियम म्हणजे, आपण इक्विलिब्रियमचे बऱ्याचदा आपण एक्झाम्पल पाहिलेले आहे, इक्विलिब्रियमचे बरेच आपण एक्झाम्पल पाहिलेले आहेत, बरोबर आहे. की ती जी सिस्टीम आहे त्याची जी स्टेट आहे, डू नॉट चेंज विथ टाइम, इंडिपेंडंट ऑफ टाइम. आपण म्हणतो ना एखादी बॉडी ऑब्जेक्ट इक्विलिब्रियमला आहे, त्याच्यावरती नेट फोर्स काय असला पाहिजे सांगा मला, त्याच्यावरती नेट फोर्स काय असला पाहिजे इक्विलिब्रियमला, 0. मग ते इक्विलिब्रियम कशा टाइप मध्ये इक्विलिब्रियम मोडतं, ते त्याला मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणतात. फोर्स और टॉर्क इज 0 जेव्हा आपण कन्सिडर करतो त्याला मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणतात, राईट. थर्मल इक्विलिब्रियम केव्हा येतं, जेव्हा टेम्परेचर सेम आहे, जेव्हा टेम्परेचर सेम आहे तेव्हा थर्मल इक्विलिब्रियम असतं. आणि केमिकल इक्विलिब्रियम केव्हा आहे, जेव्हा केमिकल रिॲक्शन तिथे होत नाहीये तेव्हा त्याला केमिकल इक्विलिब्रियम म्हणता येईल. किंवा केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, की तिथलं केमिकल कॉम्पोजिशन जे आहे, केमिकल कॉम्पोजिशन म्हणता येईल. केमिकल कॉम्पोजिशन जे आहे म्हणजे काहीतरी H2O आहे, तर ह्याच्यात H एवढाच आहे आणि 2 एवढाच आहे आणि O एवढाच आहे. एक उगा अंदाज तुम्हाला केमिस्ट्री विषयी माझा, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये जरासं थोडंसं केमिस्ट्रीकडे जाऊन यावं लागणार आहे आपल्याला मध्ये मध्ये, काही प्रॉब्लेम नाही. केमिस्ट्री आणि फिजिक्स हे शेवटी एकाच याच्यापासून डिराईव्ह झालेले आहेत, म्हणजे छोटे छोटे लेकर आहेत एका मोठ्या पॅरेंट पासून. आता जरी ते हळूहळू मोठे मोठे होत होत एकमेकांपासून जरासं वेगवेगळे दिसायला लागले तर काही नसतं असं, राईट. ओके चलो. सो thermodynamics equilibrium means equilibrium of following things, right. तर हे थर्मोडायनामिक्स इक्विलिब्रियम मध्ये या सर्व गोष्टी असल्या पाहिजेत, तेव्हा आपण याला थर्मोडायनामिक्स इक्विलिब्रियम आहे असं म्हणणार आहोत. बघा त्याच्यामध्ये मेकॅनिकल इक्विलिब्रियम असलं पाहिजे म्हणजे हे, थर्मल इक्विलिब्रियम असलं पाहिजे म्हणजे हे, आणि केमिकल इक्विलिब्रियम असलं पाहिजे म्हणजे हे. हे कळलं का, राईट. ओके. थर्मोडायनामिक्स इक्विलिब्रियम सिस्टीमला थर्मोडायनामिक्स इक्विलिब्रियम केव्हा आहे, when system will follow following condition, must be following condition. following म्हणजे मेकॅनिकल, थर्मल, केमिकल असल्या पाहिजेत. त्याचे मीनिंग तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही लिहून घेऊ शकता, राईट. ओके. नाउ वी हॅव टू फोकस ऑन थर्मोडायनामिक प्रोसेस, राईट. थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय असेल, काय वाटतंय सांगा बरं तुम्हाला, अंदाज नेमका काय असेल, की बाबा काय असेल थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय.
एकदम इंट्रोडक्शन लेक्चर असणार आहे आज, एक 3-4 तासाचं, राईट. त्याच्यामुळे फ्री झालात लवकर तर जमेल जरा की थर्मोडायनामिक्स म्हणजे काय असते. काय अंदाज तुम्हाला? काहीच अंदाज नाही. उगा विचार केल्यासारखं तर करा की रे लगेच, म्हणजे मला माझ्या समाधानासाठी रे, माझ्या समाधानासाठी, माझ्यासाठी रे, तुमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी. बरोबर आहे, केलात? ठीक आहे, थँक्यू. थर्मोडायनामिक प्रोसेस. थर्मोडायनामिक्स मध्ये आपण कोणते कोणते व्हेरिएबल वापरणार होतो? थर्मोडायनामिक्स मध्ये आपण कोणते कोणते व्हेरिएबल वापरणार होतो? राईट. पी, व्ही, एन, आर, टी. मग जेव्हा हे स्टेट आरटी नाही, ऍक्च्युली यू वगैरे, जेव्हा हे व्हेरिएबल चेंज होतील तेव्हा त्या सिस्टीमची स्टेट सुद्धा काय होईल सांगा मला? जेव्हा हे व्हेरिएबल चेंज होतील तेव्हा त्या सिस्टीमची स्टेट सुद्धा काय होईल? चेंज होईल. आणि मग त्या प्रोसेस असतील त्याच आपल्या थर्मोडायनामिक्सच्या प्रोसेस असतील. आपल्याला स्टडी करायचे आता त्या प्रोसेस, बरोबर आहे. त्या प्रोसेस म्हणजे काय की एखादे स्टेट त्याच्यामध्ये, किंवा आपण त्याला म्हणूया की चेंज ऑफ थर्मोडायनामिक्स व्हेरिएबल. बघा बरं, शॉर्ट मध्ये असं म्हणता येईल का? प्रोसेस, याला जर हे काय असतं नेमकं जर विचारलं तर त्याला शॉर्ट मध्ये काय म्हणता येईल? चेंज ऑफ थर्मोडायनामिक्स व्हेरिएबल. थर्मोडायनामिक्स व्हेरिएबल, बरोबर आहे का? बघा, चेंज ऑफ थर्मोडायनामिक्स व्हेरिएबल, बरोबर आहे, नक्की, राईट, बरोबर का? ओके. मग आता त्या प्रोसेस, त्या व्हेरिएबल वरून आपण वेगवेगळ्या प्रोसेस ठरवल्या. पहा, त्या व्हेरिएबल वरून आपण एक वेगवेगळ्या प्रोसेस ठरवलेल्या आहेत. त्या प्रोसेस आपल्याला डिटेल मध्ये पाहायच्यात, एवढी घाई नका करू, राईट. घाई कधीही करायची नाही, हळूहळू गोष्टी समजतात, असं डायरेक्ट सगळं एकाच दिवशी समजेल असं नाहीये. पण तरी सुद्धा एक जस्ट अंदाज, बरोबर आहे. आयसोबारिक प्रेशर म्हणजे, सॉरी, आयसोबारिक प्रोसेस म्हणजे प्रेशर सेम असतं. हे पुढे काय लिहिले ते बघूया आपण नंतर, बरोबर आहे. आयसोबारिक प्रोसेस, बार इज रिलेटेड टू प्रेशर, बरोबर आहे. सो आयसोबारिक मीन्स, हा, आयसो म्हणजे सेम, एवढं तर माहिती आहे ना, एवढं डोकं चालतंय आपलं, बरोबर आहे. मग पुढचं बार आहे. बार म्हणलं आठवतं ना आपल्याला, बार म्हणलं की काय आठवतं? म्हणजे बाकीच्यांना काहीतरी वेगळं वाटत असेल, पण तुम्ही तसे नाही आहात, तुम्हाला प्रेशरच आठवेल, बरोबर आहे का नाही? त्यामुळे आयसोबार म्हणजे प्रेशर सेम आहे. हा, तुम्हाला बार म्हणजे प्रेशरच आठवेल, मला विश्वास आहे. तुम्हाला बाहेरचं जग कारण माहितीच नाहीये, म्हणजे मला तर माहिती नाही बाबा, म्हणजे दुसरं काही. ठीक आहे, तुमचं काय माहित नाही बरे. ओके, ठीक आहे. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय? पहा, आयसोकोरिक, कोरिक म्हणजे व्हॉल्यूम. आता हे जरा असं नवीन आहे, पण मी काय म्हणतो हे दोन लक्षात ठेवायचे. थर्मल म्हणजे लक्षात आलं का? बघा बरं, थर्मल म्हणजे टेम्परेचर, बार म्हणजे प्रेशर, मग कोर म्हणजे उरतं कोण? व्हॉल्यूम. बघा, हे याच्याकडे लक्ष देऊ नका आताच. बघा, आयसोबार म्हणजे कोणती प्रोसेस? प्रेशर सेम असलं पाहिजे. आयसो कोर म्हणजे व्हॉल्यूम सेम असलं पाहिजे. आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर सेम असलं पाहिजे. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर?
प्रेशर सेम किंवा प्रेशर कॉन्स्टंट, व्हॉल्यूम सेम किंवा व्हॉल्यूम कॉन्स्टंट, टेम्परेचर सेम किंवा टेम्परेचर कॉन्स्टंट, वेगवेगळ्या भाषेमध्ये सांगतील, ज्याला जसं जमल तसं. राईट. ओके. नाउ प्लीज टेक अ स्क्रीनशॉट फॉर दीज नोट्स. राईट. याचा स्क्रीनशॉट घ्यायचे, जे काही लेक्चर नंतर लिहायचे आपल्याला. डन. यस. ठीक. अजून एक प्रोसेस आहे ॲडियाबॅटिक. जरासं काहीतरी वेगळंच नाव दिसते आणि त्याच्यामुळे जरासं काहीतरी वेगळंच हे दिसते. ॲडियाबॅटिक म्हणजे नो एक्सचेंज ऑफ हीट. लक्षात घ्या, ॲडियाबॅटिक म्हणजे नो एक्सचेंज ऑफ हीट. हा, ज्याला जे सुचलते. राईट. इथपर्यंत क्लिअर आहे का? तुम्हाला लय भारी वाटेल ऍक्च्युली हे थेरी मांडताना. सायंटिस्ट वर्षानुवर्षे त्यांची अख्खी म्हणजे लाईफ बरबाद घातली. म्हणजे चांगले महत्वाचे एज जे 20, 30, 40 म्हणजे महत्वाचे का असतात? कारण त्या वयात बरंच काही करावं असं वाटतंय. म्हणजे बरंच म्हणजे असं सक्सेस भेटावं असं वाटतंय. असं बरंच म्हणजे दुसरं काही नाही, की त्यांना असं करिअर समजा पैसा असं काही वाटलं नाही त्यावेळेस. त्यांना असं रिसर्च करावं असं वाटलं, काहीतरी शोधावं असं वाटलं आणि त्यांनी बऱ्याच जणांची लाईफ त्याच्यामध्येच गेली. तरी सुद्धा एकाला सापडलं नाही. एकानंतर एक, एकानंतर एक, एकानंतर एक असे नग आले आणि त्याच्यामुळे ह्या थेऱ्या मांडल्या आणि आता त्यांच्यामुळे आपण नशिबवान आहोत की आपल्याला अभ्यास करायला भेटते. राईट. मग आता पहा की हा झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणतात. हे झिरोथ लॉ का दिले? फर्स्ट लॉ, सेकंड लॉ ऑलरेडी असायला पाहिजेत. बघा, फर्स्ट लॉ आधी डिराईव्ह झाला, त्याच्यानंतर काहीतरी सेकंड लॉ झाला, मग एकदम बेसिक गोष्ट त्यांना काहीतरी अजून भेटली. मग आता याला थर्ड लॉ म्हणावं तर हे याच्या पुढे चाललंय. ऍक्च्युली हेच महत्वाचं आहे, म्हणून त्यांनी आधी झिरोथ लॉ असं दिलं. बरोबर आहे. त्यांच्या काहीतरी कंडिशन असतात, त्यांच्या काहीतरी म्हणजे परिस्थिती असेल. बरोबर आहे का नाही? आता सध्याची जी परिस्थिती आली पबजीमुळे, बॅनमुळे, तसं परिस्थिती काय आहे हे समजून घ्या तुम्ही. बरोबर आहे. बाकी चालत राहील. ठीक आहे. ओके. तर बघा, झिरोथ लॉ म्हणजे काय आहे? थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय सांगा रे मला आधी सुरुवातीला. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय? थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय? हे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इट इज रिलेटेड टू थर्मल इक्विलिब्रियम. टेम्परेचर काय आहे? सेम आहे. बरोबर आहे का नाही? टेम्परेचर कमी जास्त केव्हा होतं माहितीये का तुम्हाला? टेम्परेचर कमी जास्त केव्हा होतं? ऑब्वियस आहे. जर एखाद्या गोष्टीचं टेम्परेचर दुसऱ्या गोष्टीपेक्षा कमी आहे तर याचं काहीतरी वाढू शकते किंवा याचं काहीतरी कमी होऊ शकते. चहाचा कप टेबलवर ठेवला, याचं टेम्परेचर याला भेटतं, याचं टेम्परेचर वाढतं, याचं टेम्परेचर कमी होतं. बरोबर आहे. एखादा ऑब्जेक्ट गरम असतो दुसऱ्यापेक्षा तेव्हा त्याच्याकडे ताकद असते दुसऱ्याला गरम करण्याची. बट जेव्हा दोन्हीही तेवढेच गरम असतात, राईट, तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये टेम्परेचर एक्सचेंज होत नाही. सो झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर एक्झाम्पल एच सी सोबत आहे आणि बीच सी सोबत आहे, याचा अर्थ ए आणि बी च असलं पाहिजे. बघा परत एकदा,
समजते का? डायरेक्ट डोक्यात शिरलं पाहिजे आपल्या. ए च सी सोबत आहे, बी च सी सोबत आहे, तर ए च आणि बी च काहीतरी असलं पाहिजे. मला कोण सांगेल हे काय असलं पाहिजे नेमकं? मला कोण सांगेल काय असेल? हीट एक्सचेंज. ओके, थोडस डीप मध्ये गेलो आपण. आताच हिट कडे जायचं नाही आपल्याला, अजून हिट म्हणजेच काय माहिती नाही. त्याच्या आधी एक चांगली नॉर्मल गोष्ट शिकलो आपण. टेम्परेचर. ए च टेम्परेचर सी एवढं आहे, बी च टेम्परेचर सी एवढं आहे, बरोबर आहे का नाही? तर ए च आणि बी च टेम्परेचर सारखं असायला पाहिजे. हो सर, हे तर पहिले दुसरीच्या लेकराला कळते, हे तर पहिले दुसरीच्या लेकराला कळते. याला वेगळ्या भाषेत काय सांगितलं जातं, कारण तेव्हा टेम्परेचर म्हणजे काय तेच माहिती नव्हतं बघा. तेव्हा टेम्परेचर म्हणजे काय हेच माहिती नव्हतं, तेव्हा स्टडी करत होते. मग त्यांनी डिफाईन कसं केलं? इफ ए अँड सी इज अन थर्मल इक्विलिब्रियम and B and C is in thermal equilibrium, then A and B also काय असलं पाहिजे? ए आणि सी मध्ये जर थर्मल इक्विलिब्रियम असेल, राईट, बी आणि सी मध्ये जर थर्मल इक्विलिब्रियम असेल, तर ए आणि बी मध्ये सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम असलं पाहिजे, राईट. आणि हाच म्हणजे झिरोथ लॉ आहे, झिरोथ लॉ. आणि त्याच्यामुळेच कन्सेप्ट ऑफ टेम्परेचर ओरिजिन झाली, की बाबा हे टेम्परेचर म्हणजे मोजूया आपण. या दोघांचं टेम्परेचर सारखं आहे, या दोघांचं टेम्परेचर सारखं आहे, मग या पण दोघांचं टेम्परेचर सारखं व्हायलंय, आणि जर ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवले तरी सुद्धा टेम्परेचर सारखं आहे. फक्त याला वेगळ्या भाषेत सांगितलं जातं. ती भाषा कळली का तुम्हाला? कसं सांगणार? कसं सांगणार? प्रोफेशनल. हे तर कोणालाही कळते, एच सी सोबत, बी च सी सोबत, तर एच बी सोबत, राईट. आपल्याला असं असं नाही ना जमत. बाहेर बाहेर दुनिया येड्यात काढते. असं दुनिया सोडा, कशाला बी येड्यातच काढते. दुनियाप्रमाणे वागल्यावर लय अवघड होते. बट पहा, लक्षात घ्या की याला उगे एक बाबा समाधानासाठी काय सांगू शकतो. if system A is in equilibrium, sorry, if a system A is in thermal equilibrium with a system C and system B is in thermal equilibrium with the system C, then system A is also in thermal equilibrium with the system B. समजलं? समजलं? राईट? पहुंचलं? ओके ओके, चलो आगे. राइट. हा, आता काय करायचं आपल्याला? कुठे गेलं ते? अरे कुठे गेलं? हा, या गोष्टी समजून घ्यायच्या. याच्यावरती थर्मोडायनामिक्स आहे, याच्यावरती थर्मोडायनामिक्स आहे, बरोबर आहे. याच्यावरती थर्मोडायनामिक्स आहे. पहिल्यांदा हीट म्हणजे काय आपण समजून घेऊया. कोण सांगेल मला हीट काय माहिती? 10वी मध्ये पाठ केलं असेल, हीट चॅप्टर होता एकदम सोपा. तर 10वी मध्ये 10th सायन्स मध्ये आठवते का काही? लय अवघड चालय हीट, लय अवघड चालय हीट. सुरुवातच हीट इज अ एनर्जी ऑफ, नाही काय, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, असं पाठ केलं नव्हतं? हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, बरोबर आहे का नाही? राईट. हा, मग हीट
हे एक एनर्जी आहे. ती एनर्जी कशामुळे येते हो? हीट ही एक एनर्जी आहे. बघा कशामुळे येते ती हीट एनर्जी? राईट, व्हेरी गुड, टेम्परेचरमुळे. राईट, ओके. जॉईन मीटिंग अगेन. मीटिंग एंड करतोय मी आणि परत स्टार्ट करतोय. मीटिंग परत जॉईन करायचे. आज मस्त पैकी लंबा चलेगा, आज बहुत लंबा चलने वाला है. राईट, ओके. सो मीटिंग परत जॉईन करायचे. एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा का? 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया जरा. किती झालेत बघा? 3:40 झालेत. एक्झॅक्ट 3:45 ला मी मीटिंग सुरू करणार आहे. 3:40 झालेत, एक्झॅक्ट 3:45 ला मीटिंग सुरू करूया. ओके.